खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू झाले ही बातमी खरी आहे, परंतु ती संपूर्ण खरी नाही. चला काही सत्य जाणून घेऊया. कोणते सिरप टाळावे आणि कोणते सुरक्षित आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन पावडे. आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे आपल्या सर्वांचा अत्यंत जवळचा विषय, लहान मुलांच्या बाबतीत महत्त्वाचा विषय म्हणजे खोकल्याच्या सिरपमुळे झालेले मृत्यू. नुकतीच काही दिवसाआधी बातमी आली की मध्य प्रदेशामध्ये काही गावांमध्ये जवळपास 20 बालकांचा मृत्यू एका विशिष्ट प्रकारच्या खोकल्याच्या औषधामुळे झाले आणि त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजला. लोकांमध्ये प्रत्येक कप सिरपबद्दल लोकांच्या मनात शंका यायला लागल्या आणि ओपीडीमध्ये पॅरेंट्स विचारतायत की औषध घ्यावं का, यानी काही होईल का. तर काही गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. प्रत्येकच औषध हे खोकल्याचं औषध नाही. लहान मुलांचे सगळे औषध हे सिरपच्या फॉर्ममध्ये येतात. जे काही इन्सिडेंट झाला, जे काही मृत्यू झाले, त्यातल्या औषधामुळे न जाता त्याच्यामुळे जे स्वीटनर टाकण्यात आलं, लहान मुलांची औषधं बनवण्यासाठी त्याच्यामध्ये ग्लिसरीन टाकतात आणि हे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाणारं शुद्ध ग्लिसरीन असतं. परंतु यामध्ये जे ग्लिसरीन आढळून आलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायइथिलीन ग्लायकॉल नावाचा एक पदार्थ असतो आणि हा आपल्यासाठी अत्यंत हानिकारक आणि जीवघेणा आहे. तर हे जे सिरप आहे याच्यामध्ये जवळपास 500 पट जास्त त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकॉल वापरण्यात आलं. ते मला असं वाटतं की खूप मोठी औद्योगिक चूक होती आणि त्यामुळे इतके मृत्यू झाले. खोकल्यांची औषधं 2 वर्षाच्या खाली मुलांसाठी वापरू नका असा जो आरोग्य विभागाने सांगितलाय. त्यात दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की खोकल्याचं औषध हे दोन प्रकारचं असतं. कफ सप्रेसंट म्हणजे जे खोकला आपला दाबून ठेवतं आणि दुसरं म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर. लहान मुलं खोकलतायत, खरखर करतायत, श्वास घ्यायला त्रास होतोय, तर 2 वर्षाखालील मुलांना आम्ही कफ सप्रेसंट देऊ शकत नाही, कारण कफ हा एक रिफ्लेक्स असतो. खोकला हे सिम्पटम आहे, म्हणजे तुमच्या शरीरातला कफ निघून जावा किंवा कुठे तुम्हाला इरिटेशन असेल ते निघून जावं. त्यासाठी 2 वर्षाखाली आपण कफ सप्रेसंट देऊ शकत नाही आणि सहसा आम्ही डॉक्टर लोक ते वापरत सुद्धा नाही. 2 वर्षाखालील मुलांना कफ सप्रेसंट देता येणार नाही, ती आपण माहिती घेतली. तर तो खोकला आपण कसा कमी करू शकतो? थोडंसं कोमट पाणी प्यायला दिलं, त्यांनी बरेचदा मुलांच्या घशाला सुदिंग होत. नाकात ते नॉर्मल सलाईन नजल ड्रॉप तुम्ही टाकू शकता. वाफ देऊ शकता. फक्त वाफ देताना ही लक्ष ठेवा की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, त्यामुळे त्यांना थोडीशी दुरून किंवा इजा होणार नाही याची काळजी घ्या. परंतु जेव्हा ओला खोकला आहे किंवा आता ब्रॉन्कायटिसची साथ चालू आहे, निमोनियाची साथ चालू आहे, अस्थमॅटिक पेशंट आहे, ज्या श्वासनलिका असतात ते आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपण बघतो की मुलगा खरखर करतो, खोकलताना त्रास होतो, श्वास घेताना सू सू आवाज येतो, श्वासाची धाप वाढून जाते, रेट वाढतो. त्यावेळी आम्हाला ब्रॉन्कोडायलेटर द्यावे लागतात. ते सुद्धा सिरप फॉर्म मध्ये असतात. ते औषधं डॉक्टर आपल्या आवश्यकतेनुसार आणि रुग्णाच्या परिस्थितीनुसार ते वापरू शकतात. कप सिरप आपलं जीवघेणा आहे, डोक्यातून काढून टाका. जो काही इन्सिडेंट झाला तो डायथिल ग्लायकॉनमुळे झालेला आहे. तर 2 वर्षाखाली कप सप्रेसंट देऊ नये. ब्रॉन्कोडायलेटर आपण देऊ शकतो. त्यानंतरचे जे मोठे मुलं आहेत त्यांना आपण त्यांच्या आजाराप्रमाणे किंवा डॉक्टरना वाटत असेल तर ते औषधं त्या ठिकाणी देऊ शकतात. हा महत्त्वाचा विषय आज आपल्या सर्वांना सांगायचा होता. डॉक्टरांवर विश्वास ठेवा. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन व्यवस्थित डोजेसमध्ये व्यवस्थित द्या. औषधं घेताना त्यावरची तारीख, बॅच नंबर एकदा चेक करून घ्या. कृपा करून पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये तुम्ही ऑनलाईन बोलले औषधं वापरू नका. औषधं डॉक्टरांच्या कन्सल्टनी, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननी दुकानातून घेऊन कन्फर्म करून मगच द्या. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करायच्या होत्या. आपण सुद्धा, रुग्णांनी सुद्धा आणि डॉक्टरांनी सुद्धा त्याची काळजी घ्यायची. आणि सोबतच आमच्यावरती बरेचदा प्रेशर असतं की डॉक्टर खोकल्याचं औषध लिहूनच द्या. बरेचदा पर्टिक्युलर एजला काही प्रमाणाचे कफ सप्रेसंट नसतात. तो खोकला कधी 2-2, 4-4 आठवडे घेतो आणि तो आपोआप निघून जातो. आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कफ सप्रेसंट हे 2 वर्षाखाली देऊ नये. ब्रॉन्कोडायलेटर डॉक्टर देऊ शकतात. इन्सिडेंट झाला तो डायइथिलीन ग्लायकॉलमुळे झाला आहे, खोकल्यातल्या औषधाच्या घटकांमुळे नाही. धन्यवाद.